नमस्कार, मी पूजा. आज मी तुम्हाला मातीच्या भांड्याचा वापर कसा करायचा ते सांगणार आहे. तर त्यासाठी आपण बाजारातून मातीची भांडी जेव्हा आपण घेऊन येतो, तेव्हा शक्यतो आपल्याला सकाळी दिवसा भांडे घेऊन यायचे आहे. जेणेकरून आपल्याला भांड्याला मध्ये होल असेल तर आपल्याला समजले जाते. आपण ज्यावेळेस मातीचे भांडे घेतो, त्यावेळेस आपल्याला भांडे घेताना उन्हाच्या दिशेने आपल्याला हे भांडं घेऊन बघायचं आहे. म्हणजे त्यावेळेस आपल्याला भांड्याला जर होल असेल तर आपल्याला ते दिसेल. तर बघू शकता ह्या पद्धतीचं मी इथं एक मातीचं भांडं घेतलेलं आहे. त्याचा आपल्याला योग्य वापर कसा करायचा मी आज तुम्हाला दाखवते. तर सर्वात अगोदर आपण हे मातीचे भांडे आहे का ते आपल्याला 24 तासासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. जेणेकरून ते आतमध्ये माती कचरा असेल तर निघून जाईल. त्यासाठी भरपूर पाणी घेऊन इथे मी मातीचे भांडे पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवून घेतलेले आहे. त्याचबरोबर मी ते बाजूला झाकणेही पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवून घेतलेले आहे. तर आपल्याला 1 दिवसासाठी हे भांडे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. आपण ज्यावेळेस बाजारातून मातीचे भांडे छान भाजलेले आणतो, त्यावेळेस मातीच्या भांड्याचा वास खूप छान येतो. तर इथे पाण्यामध्ये मातीचे भांडे भिजत टाकल्याच्या नंतर पाण्याला इथे बुडबुड्या यायला सुरुवात झालेली आहे. तर ह्या पद्धतीने मी 1 दिवस हे मातीचे भांडे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी इथे आपले मातीच्या भांड्याचा कलर बदललेला आहे. तर बघू शकता इथे आपण 1 दिवस पाण्यामध्ये मातीचे भांडे ठेवल्यामुळे मातीच्या भांड्याचा कलर बदललेला आहे. तर आपण इथे पातेल्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा आपण झाडांसाठी वापर करून घ्यायचा आहे व स्वच्छ 2 वेळेस पाण्याने मातीचे भांडे आपल्याला परत धुवून घ्यायचे आहे. तर मातीचे भांडे मी इथे स्वच्छ 2 वेळेस पाण्याने धुवून घेतलेले आहे. धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला 1 दिवस परत उन्हामध्ये आपल्याला वाळवण्यासाठी ठेवायचे आहे. तर कडक उन्हामध्ये मातीचे भांडे आपल्याला छान वाळून घ्यायचे आहे. तर इथे 1 दिवस कडक उन्हामध्ये मातीचे भांडे मी परत वाळून घेतल्याच्या नंतर इथे पहिल्यासारखा मातीच्या भांड्याचा कलर आलेला आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने मातीचे भांडे छान उन्हामध्ये वाळून घेतले की आपल्याला मातीच्या भांड्याचा वापर करण्या अगोदर मातीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचे आहे. तर इथे खाण्याच्या तेल मी इथे सर्व मातीच्या भांड्याला लावून घेणार आहे. तर तुम्ही दह्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करणार असाल तर तेल नाही लावले तरी चालेल. तर इथे मातीच्या भांड्याला आपण तेल अगोदर लावायचे आहे. जेणेकरून आपण मातीच्या भांड्यामध्ये भाजी वगैरे काय बनवत असेल तर त्यावेळेस मातीच्या भांड्यामध्ये आपण तेल घालतो तेव्हा तेल आटले जाणार नाही. त्यासाठी आपल्याला अगोदर इथे उन्हातून वाळल्याच्या नंतर मातीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचे आहे. तेल लावल्याच्या नंतर आपल्याला मातीचे भांडे गॅसवर वापरताना एकदम कमी गॅस करून मातीच्या भांड्याचा वापर करायचा आहे. आपल्याला फुल गॅसवर मातीचे भांडे ठेवून घ्यायचे नाही व फुल गॅसवर मातीच्या भांड्याचा वापर करून घ्यायचा नाही. तुम्ही फुल गॅसवर मातीच्या भांड्याचा वापर केला तर मातीच्या भांड्याला तडा जाईल. तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व मातीच्या भांड्याला छान तेल लावून घेतलेले आहे व आपल्याला तेल लावल्याच्या नंतर हे मातीचे भांडे वापरण्यासाठी योग्य आहे. तर मी ते 1 ते 2 तासासाठी मातीचे भांडे आपल्याला तेल सुकेपर्यंत ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. तेल सुकले की आपल्याला मातीचे भांडे वापरण्यासाठी योग्य आहे. तर ह्या पद्धतीने मातीच्या भांड्याचा योग्य वापर कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर तुम्ही मातीचे भांडे आणले असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने मातीच्या भांड्याचा योग्य वापर नक्की करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ती मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.